औद्योगिकरणामुळे प्रदूषण वाढलं, त्याचा थेट परिणाम रायगडच्या आदिवासी समूहावर झाला। पारंपरिक उदरनिर्वाहाची साधने नष्ट झाल्याने कोळसा वीटभट्टीसाठी स्थलांतरित होण्याची वेळ आदिवासींवर आली। समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या रायगडच्या कातकरी आदिवासींसाठी श्रमजीवी संस्थेचा मत्स्य प्रकल्प नवसंजीवनी ठरला आहे। महाड तालुक्यातील फौजी अंबवडे गावाजवळील धरण क्षेत्रात श्रमजीवी जनता सहाय्यक मंडळ या संस्थेने हा बंदिस्त मत्स्य शेती प्रकल्प उभारला आहे। पहिलं आदिवासी समाज आमचा कातकरी समाज जास्त स्थलांतरित व्हायचा। श्रमजीवी संस्थेमुळे जी सोसायटी आणि डॅम्प आमच्या ताब्यात दिली आणि त्यांनी आम्हाला जो रोजगार उपलब्ध करून दिला, त्याच्यामुळे आम्हाला मासेमारी व्यवसाय चांगल्या प्रकारे आम्ही करायला लागलो। नमस्कार, आज आपण आलो आहोत श्रमजीवी जनता सहकारी संस्थेच्या फौजी आंबवडे म्हणजे महाड तालुक्यातील जे फौजी आंबवडे गाव आहे त्यातला जो धरण प्रकल्प आहे त्यामध्ये जी मत्स्य शेती केलेली आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी चिलापी या माशावर संशोधन करून त्याच्यातली पूर्ण शेती मत्स्य शेती यामध्ये केलेली आहे। चिलापी हा मासा या ठिकाणी जवळपास 100 ते 150 ग्रॅम पासून सुरू होऊन ते 2 किलो पर्यंत वाढत असलेला या ठिकाणी पाहावयास मिळतोय। आज आपण येथील जे श्रमजीवीचे पदाधिकारी आहेत किंवा हे जे इथले केअरटेकर आहेत त्यांच्या मार्फत जाणून घेऊया की या प्रकल्पामध्ये नक्की काय चालू आहे आणि कशा पद्धतीने याचा फायदा उर्वरित जनतेला होणार आहे आणि प्रामुख्याने आदिवासी जनतेला होणार आहे। मच्छीमारी हा कातकरी आदिवासींसाठी पारंपरिक व्यवसाय आहे। या व्यवसायातील पारंपरिक ज्ञान या समाजाने अवगत केलंय। या क्षेत्रात त्यांना रोजगार उपलब्ध करून दिल्यास ते यामध्ये यशस्वी होतील या उद्देशाने श्रमजीवी संस्थेने हे मत्स्य प्रकल्प उभारले आहेत। श्रमजीवी, माझं नाव विठ्ठल कोळेकर, श्रमजीवी जनता सहाय्यक मंडळ ही सेवाभावी संस्था गेली रायगडमध्ये गेली 22 वर्ष काम करते आणि ही संस्था फक्त रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजाबरोबर काम करते। तसं कातकरी समाजाचा हा पारंपरिक व्यवसाय मासेमारी असल्यामुळे मासेमारीतलं जास्त प्रकल्प राबवण्याचं काम श्रमजीवी संस्थेने केलेलं आहे। मग त्यांच्या 5 मच्छीमारी सहकारी संस्था स्थापन करून त्यांची जी महाड आणि पोलादपूरमध्ये जे तलाव आहेत इरिगेशनची जी तलाव आहेत ती इरिगेशनचे तलाव ठेक्याने मत्स्य व्यवसाय विभागाकडून ठेक्याने घेतलेले आहेत आणि त्याच्यात मत्स्यबीज संवर्धन साठा करून त्याच्यातून जे उत्पन्न मिळणार आहे आदिवासी कातकरी समाजाला मिळालं जातं। दरवर्षी साधारणतः एका तलावातून 8 ते 9 टन मासे विकले जातात आणि त्याच्यातून त्यांना चांगला एक रोजगार उपलब्ध। माशांच्या आरोग्यवर्धक वैशिष्ट्यांमुळे बाजारपेठेत माशांना मोठी मागणी आहे। मासे खाणे हे आरोग्याला हितकारक समजलं जातं। श्रमजीवीच्या मत्स्य प्रकल्पातील तांत्रिक व वैद्यकीय विभाग प्रमुख मंदार जठार यांनी सांगितलेले मासे खाण्याचे फायदे जाणून घेऊयात। मासे खाण्याचे फायदे म्हणजे असंख्य आहेत। त्याच्यातले मेजर फायदे म्हणजे ओमेगा 3 फॅटी ऍसिड, ओमेगा 2 फॅटी ऍसिड, ज्याच्याने माणसाची मेंदूची कार्यक्षमता वाढते, माणसाचे बोन कॅपॅसिटी वाढते, म्हणजे हाडं मजबूत होतात। अजून आपलं रक्तदाब असेल, रक्तदाबावर पण माशाचा चांगला उपाय आहे। या प्रकल्पाला शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, मच्छीमार सहकारी संस्था यांच्यासह महानगर गॅस लिमिटेड मुंबई यांचे देखील आर्थिक पाठबळ लाभले आहे। श्रमजीवी संस्थेने चिलापी, रोहू, कटला, मृगल यांसारख्या माशांची वैज्ञानिक पद्धतीने पैदास सुरू केली आहे। बाजारात चिपाली माशाला प्रति किलो 200 ते 250 रुपये इतका भाव मिळतोय। या प्रकल्पामुळे रोजगारासाठी भटकंती करणारा आदिवासी समाज स्थिर जीवन जगतोय, त्याचे आर्थिक उत्पन्न वाढलंय। एवढ्यावरच न थांबता आदिवासींच्या आर्थिक भांडवलाचीही गरज ओळखून त्यांना अल्पदरात कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी संस्थेने सहकारी पतसंस्थेची देखील स्थापना केली आहे। त्याच बरोबर श्रमजीवी संस्थेने त्यांच्याच समाजाचे एक आदिवासी सहकारी पतसंस्था निर्मिती केलेली। पतसंस्थेची निर्मिती करण्याचं कारण की त्यांना जे व्यवसायासाठी लागणारं कर्ज कोणतंही मिळत नव्हतं, कारण त्यांच्या नावावर जागा नाही किंवा घर पण नाही, त्यामुळं बँकेत वगैरे त्यांना कर्ज मिळत नव्हतं आणि कर्ज मिळालं तर सावकाराकडून कर्ज मोठ्या प्रमाणात घ्यावं लागतं। व्याजदर जास्त असल्यामुळे त्यांचे आर्थिक जास्त नुकसान होत होतं। मग त्यासाठी आपण कमी व्याजदरात पतसंस्थेची निर्मिती केल्याने छोट्या मोठ्या व्यवसायासाठी, शिक्षणासाठी असेल तर त्यांना कर्ज देण्याची व्यवस्था पण त्याच्यासाठी केलेली आहे। तर एकंदरीत आपण पाहिलं की या मत्स्यशेतीचा उपयोग हा आदिवासी बांधवांना कशा पद्धतीने होणार आहे। आज ठिकठिकाणी जलप्रदूषण होत आहे, रासायनिक प्रदूषणामुळे नद्या नाल्या ह्या प्रदूषित होत आहेत। त्या ठिकाणी आदिवासी बांधवांना मच्छीमारीसाठी ज्या मर्यादा येत आहेत त्यासाठी हा प्रकल्प एक नवसंजीवनी ठरेल असं वाटतंय। नवराष्ट्र डिजिटलसाठी चंद्रहास नगरकर, महाड, रायगड।